टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सध्या मी उभा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरती। या महामार्गाचं जे काम आहे ते गेली 17 वर्षापासून रखडलेलं आहे। आपण पाहतो कशा पद्धतीमध्ये ओव्हरब्रिजचे काम जे आहे ते देखील या ठिकाणी रखडलेलं आहे आणि या महामार्गावरती असंख्य खड्डे जे ते निर्माण झालेले आहेत आणि याच कारणास्तव आपण जर पाहिलं तर चैतन्य पाटील नावाचा तरुण जो आहे तो रस्त्यात सत्याग्रह सध्या करताना दिसतोय। अगदी पळसप्यापासून ते सिंधुदुर्गपर्यंत या रस्त्यावरती जे पडलेले खड्डे आहेत ते टिपून जीपीएसच्या माध्यमातून तो प्रशासनाला एकंदरीत पाठवणार आहे आणि त्यामुळे आता प्रशासनाला जाग येते का हे देखील पाहावे लागेल। चैतन्य, नेमकं काय सांगाल, काय एकंदरीत तुम्ही हा रस्ता सत्याग्रह करताय? नमस्कार। गेली कित्येक वर्षापासून हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बनतोय। त्याचसोबत या महामार्ग बनत असताना देखील याच्यामध्ये आपण पाहू शकता, मी याचा डेटा आरटीआयच्या माध्यमातून सीपीग्रामच्या माध्यमातून माहिती मागवली। असं कळतंय की 3000च्या वरती जवळपास लोक ही मृत्युमुखी पडलेत। कायमस्वरूपीचं कित्येक हजारो जणांना अपंगत्व आलंय। मग हे सर्व आकडा जर वाढत चाललाय, हे कुठेतरी कमी व्हावा, तर याच अनुषंगाने मी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून पायी सत्याग्रह चालू केलाय। त्याच्यामध्ये मी ब्लॅक स्पॉट, त्याचसोबत रस्त्यावरती पडलेले खड्डे, असणारे भेगा आणि दिशादर्शक फलकांचा अभाव वगैरे या सर्वांचा जीपीएस लॅटिट्यूड लॉंगिट्यूड द्वारे फोटो काढून संबंधित यंत्रणेला पाठवणार, जेणेकरून की भविष्यातील कोकणवासींचे जे अपघात की कोकणवासींचे जे मृत्यू आहेत ते कमी होतील किंवा होणारच नाही। या अनुषंगाने हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे। तर हे प्रयत्न करत असताना आता मी TV9च्या माध्यमातून देखील विनंती करतोय की जसं की केंद्रीय मंत्री असतील किंवा राज्यमंत्री असतील, हे हेलिकॉप्टरद्वारे त्यासोबत लक्झरियस गाडीमधून ते प्रवास करून पाहणी करत असतात की त्यांना टक्केवारीने कळतं की एवढा टक्के हा काम पूर्ण, ह्याची सद्यस्थिती त्यांना माहिती पडतं। पण मी आज जेव्हा या पलसपेपासून आता सध्या इथं तळवली कोलाड या ठिकाणी मी पोहोचलेलो आहे, महामार्गावरील असणारे खड्डे सर्व जीपीएसच्या माध्यमातून टिपलेले आहेत। तर त्यांना मी विनंती करेन, कदाचित तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल की वरून तेवढं हे करायला, पण मी हे विथ डेटा तुमच्याकडे दिल्यानंतर माझ्या हात जोडून विनंती आहे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून की याच्यावरती तुम्ही युद्ध पातळीवरती काम करा, जेणेकरून की आमच्या कोकणवासियांचे, कोकणातील नागरिकांचे प्राण हे वाचतील आणि त्यांना त्यांचा जगणं, त्यांचा प्रवास हा सुखकर होईल। याच्यासाठी तुम्ही सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा। तर हा जो बनवलेला डेटा असणार आहे, हा डेटा मी सर्व पत्रकार तसेच संबंधित लोकप्रतिनिधी, सर्व सामाजिक संस्था या सर्वांना पाठवणार आहे। म्हणजे ओपन फॉर ऑल साठी आपला हा प्रयत्न चालू असणार आहे, जेणेकरून की याच्यावरती काम व्हावं। चैतन्य, ही जी संकल्पना आहे तुझ्या मनामध्ये कशी आली की या रस्त्याची पाहणी करावी किंवा जीपीएसच्या माध्यमातून फोटो काढून प्रशासनाला पाठवावे? सर, मी गेली म्हणजे बऱ्याच वर्षांपासून एक सामाजिक क्षेत्रामध्ये मला आवड आहे सामाजिक क्षेत्राची। तसंच मी साधारणतः 10 वर्षापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती काम करत असतो। पण रायगड पुरता किंवा पेन पुरता मर्यादित न राहता जर आमचे कोकणवासी, जेव्हा हा जो डेटा आला, मनाला वेदनादायी डेटा मिळाला मला की एवढे लोकांचे अपघात झालेत, मग यांना न्याय देणार कोण? त्यांना अजूनही कुठल्याही कोकणातील नागरिकांना याची कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई त्यांना मिळालेली नाही अशी माहिती मिळते। मग ह्या गोष्टी जर आमचे नागरिक जर असेच सतत त्यांना जर त्रास होणार असेल आणि असे मृत्युमुखी जर पडणार असेल, तर एक कोकणकर, एक नागरिक, सुज्ञ नागरिक म्हणून माझी एक जबाबदारी, नैतिक जबाबदारी पडते। याच अनुषंगाने मी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पलसपेटू झाराप सिंधुदुर्ग पर्यंत एक संविधानात्मक मार्गाने, शांततेच्या मार्गाने हा दौरा करत आहे। त्याच्याने रखडलेले काम आणि याची इत्तमभूत माहिती घेतोय की नक्की हा महामार्ग का रखडला, कशामुळे रखडला, त्याचसोबत जे खड्डे आहेत त्यांचा सर्व म्हणजे अपघात घडू नये याच्यासाठी हे प्रिव्हेन्शन घेण्यासाठी काय पुढाकार करता येईल। याच अनुषंगाने जेव्हा मी रस्त्यावरती काम करत असताना सन 2025चा रायगड पोलिसांकडून मला जीवनदूत पुरस्कार देखील प्राप्त झाला। म्हणजे अपघातग्रस्तांना मदत करणं, या सर्व गोष्टी करत असताना तर एक कुठेतरी एक कोकणाचा, किंवा मी या रायगडमध्ये जन्मलोय, आम्ही आज कोकणाचं काहीतरी दायित्व आहे, ह्याच अनुषंगाने मी एक कोकणवासी म्हणून चाललोय। पण ही लढाई माझी एकट्याची नाही, ही सर्व लढाई आपल्या सर्वांची आहे। तर मी सर्वांना विनंती करतो की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असे स्पॉट दिसेल, अपघात प्रवण स्पॉट दिसेल किंवा जे काही दिसेल, तर त्याचा फोटो काढून संबंधित यंत्रणेला पाठवण्याची आपण सर्वांनी तसदी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून की तिथून कोणाचाही मृत्यू होणार नाही ना कोणाचा अपघात होणार नाही। धन्यवाद चैतन्य। आपण पाहिलं या तरुणाच्या माध्यमातून रस्ता सत्याग्रह हा जो आहे तो केला जातोय। आता तरी प्रशासनाला जाग येईल का आणि मुंबई गोवा महामार्ग होईल का व या महामार्गाचे जे खड्डे ते बुजतील का, हाच खरा प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहे। राजवैश्वम पॉइंट, TV9 मराठी, रायगड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।